Hello everyone. In from last lecture we are saying about the right to life and personal liberty, Article 21, and this is the last part of this chapter. That is the right to life is equal to right to die. Whether it is right to die or not, we will see by studying the cases. Okay. So we will see this first case, that is P. Ratinam versus Union of India 1994 ची केस आहे. The Supreme Court considered Section 309 of IPC, which punishes for attempt to commit suicide. It was contended that Section 309 of IPC is unconstitutional because it takes away right to life under Article 21. It was also stated that right to live also includes right not to live or right to die. पहा, आर्टिकल 309 जे आहे IPCचं, ते आता ॲबॉलिश झालेलं आहे, ते रिपील केलेलं गेलं आहे. कारण आत्महत्या करणं हे आधी कायद्याने काय होतं, गुन्हा नव्हता. त्याच्यानंतर तो कायद्याने गुन्हा झाला आणि आता पुन्हा एकदा तो कायद्याने गुन्हा ठरत नाही. म्हणजे राईट टू लाईफ इज इक्वल टू राईट टू डाय असं केलं. आत्महत्या करणाऱ्याला कुठलीही पनिशमेंट दिली जात नाही. सो हिअर दिस सेक्शन वॉज कन्सिडर्ड ॲज अन अनकॉन्स्टिट्युशनल सेक्शन. ओके, बट पहा, राईट टू लाईफ ऑल्सो इन्क्लूड्स राईट not to live or right to die. Therefore, for under Article 21, every person has a right to commit suicide. प्रत्येक माणसाला आत्महत्या करण्याचा अधिकार आहे. And hence, Section 309 of IPC is unconstitutional. म्हणून जे 309 सेक्शन दिलेलं आहे इंडियन पिनल कोडमध्ये, हे कसं आहे, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, कॉन्स्टिट्यूशनच्या विरोधामध्ये आहे, असं या केसमध्ये सांगितलं गेलं होतं. मग काय हेल्ड झालं होतं पहा. द सुप्रीम कोर्ट ॲक्सेप्टेड ऑल दिस कंटेन्शन्स अँड हेल्ड दॅट राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21 ऑल्सो इन्क्लूड्स राईट नॉट टू लिव्ह. सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे, राईट टू लाईफ इज नॉट इक्वल टू राईट नॉट टू लिव्ह. अंडर आर्टिकल 21 ऑल्सो इन्क्लूड्स राईट नॉट टू लिव्ह और राईट टू डाय. देअरफॉर no person can be punished for attempting to commit suicide. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला आत्महत्या केल्याप्रकरणी शिक्षा देण्यात येणार नाही, असं कुठल्या केसमध्ये सांगितलं होतं, पी रतिनाम वर्सेस युनियन ऑफ इंडिया. पुढची केस आहे ज्ञानकौर वर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1998 ची केस आहे. पहा, मी केसेस या सिक्वेन्स वाईज देते, त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहील. In this case, the petitioner challenged the constitutional validity of Section 309 of IPC. 309 IPCचं काय करतं, आत्महत्या करणं हे कसं आहे, कायद्याने गुन्हा आहे असं सांगतं. विच पनिशेस फॉर द अटेम्प्ट ऑफ टू कमिट सुसाईड ऑर एनकरेजमेंट फॉर सुसाईड. इथं ज्याने कुणी आत्महत्या करायला प्रोत्साहन दिलेलं आहे त्याला सुद्धा शिक्षा आहे आणि जो आत्महत्या करतो त्याला सुद्धा शिक्षा आहे. इथं पहा, या केसमध्ये काय झालेलं होतं, द फादर इन लॉ म्हणजे त्या व्यक्तीचा सासरा अँड द मदर इन लॉ ऑफ कुलवंत नावाची मुलगी होती, तिचा सासरा आणि सासू, हॅज असिस्टेड हर इन कमिटिंग सुसाईड अंडर सेक्शन 309 ऑफ IPC. ओके, त्यांनी तिला काय केलं होतं, मदत केलेली होती आत्महत्या करण्यासाठी. इट वॉज आर्ग्यूड दॅट, त्याच्यात आर्ग्युमेंट्स काय झाले होते, राईट टू लिव्ह अंडर आर्टिकल 21 ऑल्सो इन्क्लूड्स राईट नॉट टू लिव्ह. आर्टिकल 21 ने सांगितलं राईट टू लिव्ह इज इक्वल टू राईट नॉट टू लिव्ह, म्हणजे तुम्हाला जगण्याचा जसा अधिकार आहे तसा तुम्हाला मरण्याचा पण अधिकार आहे. अँड व्हेन हेल्प इज गिव्हन इन एक्झरसाइजिंग राईट नॉट इन लिव्ह, आणि जर त्याला मदत केली, बाबा त्याचं राईट प्रोटेक्ट करण्यासाठी जर मदत केली गेली, तर दॅट इज कमिटिंग सुसाईड. इट शुड बी ट्राईड ॲज हेल्प गिव्हन टू इन एक्झरसाइजिंग राईट नॉट टू लिव्ह. पहा, किती सुंदर आर्ग्युमेंट्स केलेल्या होत्या. राईट टू लाईफ इज इक्वल टू राईट नॉट टू लिव्ह, राईट टू डाय. मग आम्ही काय केलं माहिती आहे का, आम्ही फक्त तिला मदत केली. कशासाठी, तर तिचा राईट प्रोटेक्ट करण्यासाठी. राईट टू लाईफ इज फंडामेंटल राईट, राईट टू डाय इज ऑल्सो फंडामेंटल राईट. मग तिचं फंडामेंटल राईट प्रोटेक्ट करण्यासाठी आम्ही तिला मदत केली, तिला आम्ही आत्महत्या करण्यासाठी मदत केली. त्यामुळे वी आर नॉट गिल्टी. The Supreme Court rejected the argument on the ground that right to life in Article 21 is a natural right and while suicide is unnatural termination of life. Right to life हे कसं आहे, नॅचरल लाईफ आहे, आणि सुसाईड हे कसं आहे, अननॅचरल. तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही मधूनच स्वतःहून संपवून टाकता. सो हिअर देअरफॉर नो वन हॅज द राईट टू कमिट सुसाईड. त्यामुळे कुणालाही आत्महत्या करण्याचा अधिकार नाही. Under Article 21,
अँड राईट टू लिव्ह डज नॉट इन्क्लूड्स राईट नॉट टू लिव्ह ऑर राईट टू डाय. पहा, ज्ञानकौरच्या केसमध्ये काय सांगितलं गेलं? राईट टू लिव्ह इज नॉट इक्वल टू राईट टू डाय. देन हे आहे 2014चं डिसिजन सुसाईड आणि इथनोशियाचं. इथनोशिया म्हणजे काय? मर्सी किलिंग. काही लोक फार आजारी असतात, फार विचित्र आजारांनी ग्रासलेले असतात, त्यांना कंटाळ येतो आयुष्य जगण्याचं. मग अशा वेळेस काय करू शकतात ते? मर्सी किलिंग म्हणजे दया याचना करतात की आम्हाला तुम्ही मरू द्या. ओके. इन द सेम केस सुप्रीम कोर्ट डिस्टिंग्विश बिटवीन सुसाईड अँड इथनोशिया. वरची जी केस आहे त्याच्यामध्येच इथनोशिया म्हणजे मर्सी किलिंग आणि सुसाईड याच्यामध्ये डिफरन्स करण्यात आला आहे. द कोर्ट पॉइंटेड आउट दॅट द सुसाईड मीन्स termination of life which may take place even case of young people. तरुण पण लोक आत्महत्या करतील. ऑन द अदर हँड मर्सी किलिंग कॅन टेक प्लेस इवन इन द केस ऑफ टर्मिनली इल पर्सन्स. ओके. in whom kills natural process of death has already started. Hence mercy killing is not the unnatural termination of life. पहा, एखाद्याचा आजार असा असतो की ऑलरेडी त्यांची मृत्यूची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे मर्सी किलिंग आणि सुसाईडमध्ये काय आहे? फरक आहे, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. देअरफॉर डॉक्टर्स इन इंडिया मे बी अलाउड टू टेक अवे ऑर टू रिमूव्ह द लाईफ सपोर्ट लाईक ऑक्सिजन मास्क फ्रॉम टर्मिनली इल पेशंट बिकॉज ही डेथ इज सर्टन. ऑन द बेसिस ऑफ रिझनिंग द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट इथनोशिया ऑर मर्सी किलिंग इन इंडिया मे बी कॉन्स्टिट्युशनल अंडर आर्टिकल 21. पहा, एखादा पेशंट आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे, फक्त व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे, मग त्याचं व्हेंटिलेटर काढून घेण्याचा अधिकार मेडिकल फील्डला आहे. ते आर्टिकल 21ला धरून आहे, ते अनकॉन्स्टिट्युशनल नाही. पुढचं मर्सी किलिंगचीच केस आहे. सुजाता वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश 2004ची केस आहे. इन दिस केस अ पीपल ऑफ 25 years व्यंकटेश वॉज सफरिंग फ्रॉम सिरियस डिसीज मस्क्युलर डायट्रॉफी. हळूहळू त्याचं एक एक मसल्स काय होणार होतं? संपणार होतं. इन विच मेनी ऑर्गन्स ऑफ द पर्सन स्टॉप फंक्शनिंग वन आफ्टर अनादर. एक एक अवयव काम करणं बंद करणार होतं. अँड हेन्स द डेथ इज सर्टन. इन इंडिया ॲटलिस्ट टुडे देअर इज नॉट मेडिकल ट्रीटमेंट अवेलेबल फॉर मस्क्युलर डायस्ट्रॉफी. कुठली ट्रीटमेंट अवेलेबल नाही या गोष्टीवर भारतात तरी. ऑन दिस ग्राउंड मदर ऑफ व्यंकटेश शुड बी अलाउड टू एंड हिज लाईफ. आणि त्यांनी आईने सांगितलं की मला हे त्याचं आयुष्य संपवायला परवानगी देण्यात यावी. सो हिअर बट द आंध्र प्रदेश हायकोर्ट रिजेक्टेड दिस रिक्वेस्ट होल्डिंग दॅट राईट टू लाईफ अंडर आर्टिकल 21 डज नॉट इन्क्लूड्स राईट टू डाय. आर्टिकल 21 खाली राईट टू लाईफ इज इक्वल टू नॉट राईट टू डाय. ओके. इन अरुणा शानबाग केस सुप्रीम कोर्ट ऑल्सो अलाउड पिटिशन ऑफ मर्सी किलिंग. अरुणा शानबाग नावाची जी स्त्री होती, एक नर्स होती, तिच्यावर रेप झाला होता आणि त्याच्यानंतर ती पूर्णपणे कोमामध्ये गेली होती. तिला पण बऱ्याच वेळा मर्सी किलिंगचं पिटिशन केलं होतं. त्यालासुद्धा अलाउड नाही केलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नॉट राईट टू लाईफ इज इक्वल टू राईट टू डाय. हे काही खरं नाही, हे खोटं आहे. ओके. राईट टू लाईफ इज डिफरंट अँड राईट टू डाय इज इक्वल टू डिफरंट आहे. आता कॅपिटल पनिशमेंट अँड आर्टिकल 21. आता आपण म्हणू की राईट टू लाईफ मर्सी किलिंग अलाउड नाही, कोणाचा जीव घेणं अलाउड नाही. मग कॅपिटल पनिशमेंट काय आहे? फाशी देण्याची शिक्षा काय आहे? तर पाहूया ते. इन बच्चन सिंग वर्सेस स्टेट ऑफ पंजाब, याला अंडरलाईन करा, 1980ची केस आहे. द सुप्रीम कोर्ट बाय मेजॉरिटी ऑफ 4:1 हॅज अगेन reaffirmed its decision of Jagmohan and held that the provision of death penalty as an alternative punishment for murder in section 302 of IPC 302 section खाली is not unreasonable and it is in the public interest. It does not violate article 14, 19 and 21. पहा, या केसमध्ये काय सांगितलं होतं की डेथ पेनॉल्टी काय करतं? व्हायलेट करतं आर्टिकल 14, 19 आणि 21. राईट टू लाईफ इज नॉट इक्वल टू राईट टू डाय ना. मग तुम्ही इथं कसं दुसऱ्याचं आयुष्य काढून घेता, पण एखाद्याने जर एखाद्याचा मर्डर केला असेल, क्रूरपणे हत्या केली असेल, तर ऑफकोर्स त्याला 302 खाली फाशीची शिक्षा देणं अलाउड आहे. कोर्ट इव्हॉल्व्ड रेअरेस्ट ऑफ रेअर केस फॉर्म्युला फॉर इम्पोजिंग डेथ सेंटेन्स इन मर्डर केस. रेअरेस्ट ऑफ रेअर केसने जर पद्धतीने जर मर्डर झाला असेल तर कोर्टाने ते काय केलं आहे? अलाउड केलं आहे फाशी करणं. राईट टू एज्युकेशन अँड आर्टिकल 21 काय म्हणतं ते पाहूया. द सुप्रीम कोर्ट हॅज इम्प्लाइड द राईट टू एज्युकेशन ॲज अ फंडामेंटल राईट. फ्रॉम आर्टिकल 21 द वर्ड लाईफ हॅज बीन हेल्ड टू इन्क्लूड एज्युकेशन, जगणं.
जीवन जगणं म्हणजे ॲनिमल लाईक एक्झिस्टन्स नको, तर इथं आपल्याला एज्युकेशनची पण आवश्यकता आहे, शिक्षण पण आवश्यक आहे. आणि एज्युकेशन इज आवर फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार आहे तो आपला. बिकॉज एज्युकेशन प्रमोट्स गुड अँड डिग्निफाईड लाईफ. तुमचं शिक्षण हे तुम्हाला नेहमी चांगलं आयुष्य देतं. इट इज नाव फंडामेंटल राईट अंडर आर्टिकल 21 सब क्लॉज A, right to education. The state shall provide free and compulsory education to all children of the age of 6 to 14 years. 6 ते 14 वर्षाच्या सर्व मुलांसाठी गव्हर्नमेंटनी फ्री एज्युकेशन काढलेलं आहे. इन सच अ मॅनर ॲज द स्टेट मे बाय लॉ डिटर्मिन. आणि प्रत्येक स्टेट काय करतं, ती योजना राबवत असतं. पुढची याच्यासाठी केस आहे इन मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. AR 1992ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे. In this case, court took an extremely expansive view of state obligation to provide education to everyone at all levels. या केसमध्ये गव्हर्नमेंटने खूप एक्स्ट्रीमली एक्सपांडेड व्ह्यू घेतला, म्हणजे की इथं राईट टू लाईफ इज इक्वल टू राईट टू एज्युकेशन प्रत्येक लेव्हलमध्ये. द स्टेट शुड प्रोव्हाइड adequate number of institutions of higher and professional education as there may be need for. आणि स्टेटनी काय प्रोव्हाइड केलं पाहिजे होतं आहे, तर प्रत्येकाला एज्युकेशन मिळेल, प्रोफेशनल एज्युकेशन मिळेल, हायर एज्युकेशन मिळेल, एवढ्या संस्था बनवण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे, स्टेटला दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने. कुठल्या केसमध्ये, मोहिनी जैन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. ओके, अँड दिस इज द एंड ऑफ युअर आर्टिकल 21. थँक्यू.